नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. तर आज आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरचा या ठिकाणी प्रॉब्लेम घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. हिंदुस्तान कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड अंडरटूक अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग ऑन 1st January 2003. The contract price was ₹8 lakhs. The company incurred the following expenses during the year 2003. Direct material purchased 20,000, direct material issued from store ₹30,000, direct wages ₹30,000, plant 80,000, direct expenses 20,000, total amount 1,80,000. The further information is as under. Value of plant on 31st December 2003, 60,000. Materials in hand on 31st December 2003, 10,000. Material returned to store 2,000. Work certified 1,50,000. Cash received from contractee 1,40,000. Cost of work uncertified ₹8,000. You are required to prepare contract account for the year 2003 and show relevant entries in the balance sheet. तर पहा, आपणाला अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी करायचं आहे. तर बॅलन्स शीट आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. तर त्या मी या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत. तर पहा, Books of Hindustan Contractors Limited contract account for the year ended 31st March 2003 and balance sheet as on that date. Liabilities, asset rupees. तर पहा, ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी वापरलेलं मटेरियल आहे 20,000चं. टू मटेरियल्स पर्चेस्ड 20,000. त्यानंतर मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोर टू मटेरियल इश्यूड फ्रॉम स्टोर ₹30,000. त्यानंतर डायरेक्ट वेजेस 30,000 टू डायरेक्ट वेजेस 30,000. त्यानंतर आहे पहा प्लॅन्ट 80,000 टू प्लॅन्ट 80,000. प्लॅन्टच्या नंतर पुन्हा डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000 टू डायरेक्ट एक्सपेन्सेस 20,000. तर अशा पद्धतीने ह्या कॉन्ट्रॅक्टवर एवढा खर्च करण्यात आलेला आहे. तो खर्च आपण या ठिकाणी डेबिट साईडला, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेला आहे. आता पुढे माहिती दिलेली आहे. फर्दर इन्फॉर्मेशन इज ॲज अंडर. व्हॅल्यू ऑफ द प्लॅन्ट ऑन 31st December 2003 ₹60,000. तर वर्ष संपताना 31/12/2003ला प्लॅन्टचं जे व्हॅल्यू आहे ते शिल्लक राहिलेलं ₹60,000. म्हणून या ठिकाणी लिहा क्रेडिट साईडला, बाय प्लॅन्ट ॲट साईट. प्लॅन्ट ॲट साईट 60,000. 60,000चं प्लॅन्ट. ते होतं 80,000चं. 60,000चं शिल्लक आहे, म्हणजे ₹20,000 त्या ठिकाणी घसारा झाला वर्षभराचा. त्यानंतर मटेरियल इन हँड 10,000 या ठिकाणी घ्या, बाय मटेरियल इन हँड 10,000. म्हणजे 31/12/2003ला ₹10,000 मटेरियल त्या ठिकाणी उरलेलं आहे. त्यानंतर
मटेरियल रिटर्न टू स्टोर ₹2000 बाय मटेरियल रिटर्न टू स्टोर, म्हणजे ज्या मटेरियलची साईटवर गरज नाही असं मटेरियल स्टोअरला परत केलेलं आहे, त्याची किंमत आहे, कॉस्ट आहे 2000. त्यानंतर पुढं दिलं आहे पहा वर्क सर्टिफाईड 1,50,000. आलं लक्षात. तर आता हे वर्क इन प्रोग्रेसमध्ये येते. बाय वर्क इन प्रोग्रेस यामध्ये वर्क सर्टिफाईड 1,50,000. हे वर्क सर्टिफाईड आहे 1,50,000. कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी हे या ठिकाणी घ्यायचं नाही. त्यानंतर कॉस्ट ऑफ वर्क अनसर्टिफाईड 8,000. वर्क अनसर्टिफाईड 8,000. असं टोटल वर्क इन प्रोग्रेस किती आहे 1,58,000. 1,58,000 रुपये. तर अशा पद्धतीने ह्या ठेक्याशी संबंधित जी काही माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता आपण ह्या ठेक्यावर किती प्रॉफिट झाला किती लॉस झाला ते आपणाला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहा, पहिल्यांदा काय करा, बेरीज करा. बेरीज 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 7 8 5 13ला 3, हातचा आला 1 2. 2,30,000 रुपये बेरीज आली पहा ह्या ठेक्याची. तर आता किती प्रॉफिट झाला ते आपण काढू. हे 0, 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 8 16 17 18, 18 आणि 5 23, 50,000 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. तर ह्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की फक्त 1/3 कॉन्ट्रॅक्ट इज कंप्लीटेड. 8 लाख रुपये या ठिकाणी किंमत आहे आणि त्यापैकी वर्क सर्टिफाईड आहे 1,50,000. तर 1/3 जर म्हणजे वर्क सर्टिफाईड असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला असेल तर 1/3ला साधारण 2.5 लाखाच्या वर ठेका पूर्ण होणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी 1,50,000 एवढंच काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 1/3पेक्षा कमी ठेका पूर्ण झालेला असल्यामुळे किंवा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला असल्यामुळे झालेला जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट या ठिकाणी प्रॉफिट रिझर्व म्हणून ठेवला जातो. प्रॉफिट रिझर्व ह्याला वर्क इन प्रोग्रेस जरी म्हटलं तरी चालेल. आपले नियम काय आहेत, 1/3पेक्षा ठेका जर कमी झाला आणि त्या ठेक्यावर जर प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट टोटल प्रॉफिट रिझर्व म्हणून त्या ठिकाणी राखून ठेवला जातो. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जात नाही. तर या ठिकाणी ठेक्याची किंमत आहे 8 लाख रुपये. आलं लक्षात. याच्या 1/3 म्हणजे किती होते, 3 1 3, 3 2 6, 2 उरले 20, 3 संग 18, 3 संग 18, 3 संग 18. हे म्हणजे एवढा ठेका पूर्ण झाला असता. म्हणजे वर्क सर्टिफाईड जर एवढं असतं 2,66,667, तर ठेका 1/3 कंप्लीट झाला असता आणि मग सूत्रानुसार येणारी रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर केली असती आणि बाकीची रक्कम प्रॉफिट रिझर्व म्हणून ठेवला असता. परंतु या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे फक्त 1,50,000 रुपयाचं. वर्क सर्टिफाईड किती आहे 1,50,000. तर हे 1/3पेक्षा कमी असल्यामुळे झालेला प्रॉफिट हा प्रॉफिट रिझर्व म्हणून या ठिकाणी ठेवला जातो. तर आता कॉन्ट्रॅक्ट अकाउंट या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता आपण ह्याच्या नोंदी या ठिकाणी हा ठेका पूर्ण झालेला नाही. 8 लाखाचा ठेका आहे, त्यापैकी 1.5 लाखाचाच पूर्ण झाला म्हणजे अजून ठेक्याचं काम पुढे चालू राहणार आहे. म्हणून या ठिकाणी घ्या वर्क इन प्रोग्रेस.
बाय वर्क इन प्रोग्रेस एकूण किती आहे 1,58,000. 1,58,000 इनरमध्ये घ्या आणि त्याच्यातून मायनस करा. पहा रिझर्व प्रॉफिट, हा जो रिझर्व प्रॉफिट आहे तो मायनस करा. रिझर्व प्रॉफिट 50,000. $1,08,000 वर्क इन प्रोग्रेस राहील. त्यानंतर प्लॅन्ट ॲट साईट टू प्लॅन्ट ॲट साईट, हे प्लॅन्ट ॲट साईट 60,000. त्यानंतर मटेरियल इन हँड 10,000 टू मटेरियल इन हँड 10,000. अशा पद्धतीनं हे ब्रॉड डाऊन करून ठेवा. आणि काही आयटम बॅलन्स शीटमध्ये येतात, ते बॅलन्स शीटशी संबंधित असणारे जे आयटम्स आहेत ते आयटम या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये दाखवा असं त्यांनी सांगितलं आहे. तर पहा, कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टीकडून 1,40,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. तर त्याची नोंद या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला करावं लागेल. तर लिहा कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी, ठेकेदात्याकडून रक्कम मिळालेली आहे ती 1,40,000. आता ही लॅबिलिटी साईडला का लिहायची? त्याचं कारण असं आहे, पहा जोपर्यंत ठेका पूर्ण होत नाही ही कॉन्ट्रॅक्टरच्या दृष्टिकोनातून देयता आहे, म्हणून ते देयता बाजूला लिहायचे. आलं लक्षात? त्यानंतर आता हा एकच आयटम लॅबिलिटी साईडला येतो. आता असेट साईडला येणारे आयटम ते म्हणजे प्लॅन्ट ॲट साईट. या ठिकाणी घ्या प्लॅन्ट ॲट साईट, किती रुपये? 60,000 रुपये. त्यानंतर मटेरियल इन हँड किती रुपये? 10,000 रुपये. ही मालमत्ता आहे म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियल इन स्टोर, स्टोरला मटेरियल किती पाठवले? 2,000चं, ते 2,000. त्यानंतर या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस दाखवा. वर्क इन प्रोग्रेसमध्ये हे ह्या ठिकाणचं जशाला तसं दाखवायचं. वर्क सर्टिफाईड 1,50,000. वर्क अनसर्टिफाईड आहे 8,000. यांची आपण बेरीज केली तर बेरीज किती येईल? 1,58,000. याच्यातून मायनस करा रिझर्व प्रॉफिट. याच्यातून मायनस करायचं आहे आपल्याला रिझर्व प्रॉफिट. रिझर्व प्रॉफिट 50,000 मायनस केल्यानंतर किती राहील शिल्लक इथं? 1,08,000. तर हे बॅलन्स शीट काही टॅली होत नाही कारण ट्रायल बॅलन्स दिलेलं नाही, परंतु बॅलन्स शीटमध्ये अपियर होणारे हे आयटम आहेत. लॅबिलिटी साईडला कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी, त्यानंतर असेट साईडला हे सर्व आयटम या ठिकाणी अपियर होतील आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल ते विचारा. धन्यवाद.